महाराष्ट्रातील पारंपरिक उत्सवांमध्ये देवीच्या स्वारीचा उत्सव हा विशेष महत्त्वाचा मानला जातो। भोकरदन तालुक्यातील धावडा गावात दरवर्षी होळीच्या 5व्या दिवशी आई जगदंबा देवीच्या स्वारीचा पारंपरिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। यंदाही हा उत्सव आजपासून सुरू होत असून गावात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे। 6 आणि 7 मार्चच्या रात्री आई जगदंबा देवीची भव्य स्वारी काढण्यात येणार आहे। या स्वारीमध्ये पारंपरिक सोंगाचे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण असते। विशेष म्हणजे चोराचे सोंग आणि श्री गणेशांचे सोंग यांसारखे कार्यक्रम भाविकांना आकर्षित करतात। या सोंगामुळे उत्सवाची रंगत आणखी वाढते। या काळात रात्रभर स्वारीचा सोहळा सुरू असतो आणि गावातील तसेच परिसरातील हजारो भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात। या उत्सवानिमित्त संपूर्ण गावात भक्तीचा माहोल तयार झाला असून ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने तयारी केली आहे। मी मातृभक्त दिलीप पेंटर धावडा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या धावडा नगरीमध्ये हा जगदंबा उत्सव अति आनंदाने साजरा करण्यात येतो। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि जगदंबा स्वारी याचा संयुक्तरित्या हा कार्यक्रम पार पडत असतो। त्या कार्यक्रमासाठी आमच्या धावडा नगरीतील सर्व समाज बांधव, सर्व जाती समाजातील लोक अग्रेसिव्ह होऊन सहभाग नोंदवतात आणि आपल्या आपल्या परी योगदान देऊन या कार्यामध्ये उपस्थित राहून हजारोच्या संख्येने इथे येऊन आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करतात। आशीर्वाद प्राप्त करत असताना यामध्ये देशमुख, ब्राह्मण, न्हावी, धोबी, मुस्लिम, भील, धनगर, कोळी जेवढा समाज आमच्या गावात असेल हा सर्व समाज एकोप्याने, एकतेने, शांततेने आणि नम्रतेने हा उत्साह पार पडत असतात। याही वर्षी हा कार्यक्रम अति आनंदाने आणि उत्साहाने पार पडणार आहे, ज्यासाठी सामाजिक सलोखा राखून आजपर्यंत या गावाची ख्याती आहे आणि ही परंपरा हजारो वर्षापासून चालत आलेली आहे। या नवसाला पावणारी जगदंबा म्हणून आज या आई जगदंबेची कीर्ती मुंबई, नाशिक, नागपूर, नांदेड, जळगाव, बुलढाणा पूर्ण महाराष्ट्रभर तिची कीर्ती पसरलेली आहे। आणि या आई जगदंबेचा आशीर्वाद घेण्यासाठी आमच्या गावातील सर्व लेकीबाई या उत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहतात। यामध्ये आमच्या जगदंबा संस्थान समितीचे जे सर्व सदस्य असेल, अध्यक्ष सचिन बेलाप्पा पिसोळे, उपाध्यक्ष अतुल वहाट आणि सचिव शैलेश वसंतराव देशमुख, त्याचबरोबर त्यांचे मित्रगण अक्षय आणवेकर असेल, सुरेश खुशे असेल, अमोल देशमुख असेल, दिलीप पेंटर असेल, सुभाष सुरशे असेल, हे सर्व सदस्य मंडळी, दीपक मोकासरे, संभाजी निकाळजे, तानाजी गवळी हे सर्व आपल्या एकोप्याने हे कार्य कधीच नेतात। 16/10/2023 ला या मंदिराची अशी अवस्था होती की छोट्या खाणी असताना या मंदिराची अवस्था दुर्लक्षित झालेली होती, परंतु सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे, सर्वांच्या योगदानाच्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि 2024 मध्ये या मंदिराला कौतिकराव दांडगे साहेब मुंबई महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या वतीने चांदीची प्रभाव देऊन यामध्ये समितीतर्फे 61,000 रुपये टाकून 4.5 किलो चांदीची प्रभाव बसवण्यात आली। 2025 मध्ये या आई जगदंबेचा तोफ, छत्री आणि काही तिचे जे अलंकार आहे ते बनवण्यात आले। अशा सर्वांच्या सहकार्यामुळे तिचे अलंकार सुद्धा प्राप्त झाले आणि याही वर्षी कोळी समाजातील असेल, धनगर समाजातील असेल, इतर सर्व जाती धर्मातील असेल, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सोंग घेऊन दिनांक 7/3/2026 वार शनिवारला सकाळी इथं एक गावकऱ्यांची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये सर्वांनुमते सर्वांचं योगदान लाभून येथे त्या स्वारे जे सोंग घेतात त्यांना सुपारी देण्यात येते आणि त्याच्या परी त्या सुपाऱ्या देऊन ते रात्रभर ते सोंग काढतात आणि ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी आई जगदंबेची स्वारी निघते। याही वर्षी सचिन बेलाप्पा पिसोळे हे देवीची स्वारी घेणार आहेत, तर चोराचे सोंग, गणपती सोंग, अस्वल, गोंड, रावण अशा अनेक प्रकारचे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भूमिका या सर्व समाजातील जे स्वारी घेणारे असतात, सोंग घेणारे असतात ते आपले आपले कर्तव्य आणि कर्म पार पाडत असतात।
म्हणून मी एकवेळी सर्व गावकऱ्यांना अभिवादन करतो, त्यांना धन्यवाद देतो की असे सदैव धर्मकार्य साठी आपण अग्रेसिव्ह होऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी एकतेने शांततेने हे कार्य सदैव चालत राहावे। ही परंपरा हजारो वर्षापासून चालू आलेली आहे आणि त्यासाठी सर्वांनीच आजपर्यंत या गावातील लोकांनी, सर्व समाजातील बांधवांनी यासाठी सहकार्य केलेले, मदत केलेली आहे आणि मोठ्या आनंदाने हा उत्साह हजारोच्या संख्येने पार पडत असतो, ज्यामध्ये फराळाचा कार्यक्रम असतो, पाण्याचा कार्यक्रम असतो, चहा पाण्याचा कार्यक्रम असतो आणि ज्याच्या त्याच्या परी सर्वच समाज बांधव, तरुण वर्ग, बाल, वृद्ध, तरुण हे सर्वच जण या उत्साहामध्ये आनंदाने हा उत्साह पार पाडत असतात। दिवाळीपेक्षाही सर्वात मोठा सण म्हणजे आमचा हा देवीच्या स्वारीचा पंचमीचा उत्सव असतो, असं मी या गावकऱ्यांना एक निवेदन करतो। याही वर्षी आपण सर्वांनी शांततेने, उत्साहाने, आनंदाने हा कार्यक्रम पार पाडावा आणि कुठलेही गालबोट लागू नये, अपकृत्य होऊ नये आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि सामाजिक सलोखा टिकून राहील अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो। मी मातृभक्त दिलीप पेंटर, अगोदरची जी मूर्ती छोटी होती त्यानंतर ही मूर्ती आपण इथं स्थापित केली आणि हा जीर्णोद्धार होऊन मातृभक्त दिलीप पेंटर यांनी या मूर्तीला घडवून आई जगदंबेच्या नवार्ण मंत्राने ही सुपूर्द करण्यात आली। अशी आई जगदंबेनं मला ही एक फार मोठी देणगी देऊन माझ्या बालकाकडून ही सेवा करून घेतली। मी तिचे धन्यवाद मानतो। जय जगदंब, जय जगदंब।